नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचा 35व्या आठवड्यातल्या प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. 35व्या आठवड्यात तुम्ही आहात आणि आता फक्त 5 आठवडे त्या सोनेरी क्षणांना उरलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या आठवड्यात तुमची काय लक्षणं आहेत, तुमच्या बाळाचा कुठला स्पेशल विकास झालेला आहे, बाळाचं वजन उंची काय आहे आणि तुमच्यासाठी काय खास टिप्स आहेत या आठवड्यासाठी. हे सगळं या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. या व्हिडिओमार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. 8वा महिना संपतो आहे आणि लवकरच 9व्या महिन्यात तुम्ही आता प्रवेश करणार आहात. गिअरअप झालेला आहात त्या स्पेशल मोमेंटसाठी, तुमच्या डिलिव्हरीसाठी. तुमच्या पोटातलं चिमुकलं सुद्धा त्या मोमेंटसाठी गिअरअप झालेलं आहे आणि हेड डाऊन पोझिशनमध्ये येण्याच्या तयारीत आहे. बऱ्याच जणींचं बेबी हेड डाऊन पोझिशनमध्ये आलं देखील असेल. तसेच या पूर्ण इव्हेंटसाठी बॉडी फॅटसुद्धा बिल्टअप होत आहेत त्याचे, आणि ब्रेन मॅटरसुद्धा खूप वेगाने विकसित होत आहे. तुमचं गर्भाशय जरी खूप मोठं असलं तरी बाळ देखील खूप वाढलं आहे. त्यामुळे आता त्याचे किक्स पंचेस पूर्वी इतके फार जाणवणार नाहीत, पण ते फिरतंय किंवा मूव्ह होतंय हे मात्र नक्की जाणवेल. जास्तीत जास्त बेबी जे आहे आता फॅट बिल्टअप करण्याकडे अग्रेसर झालेलं आहे. शोल्डर्स आणि हातांवरचे फॅट्स देखील आता बिल्डअप होत आहेत. 35वा आठवडा म्हणजे कितवा महिना? 8व्या महिन्यामध्ये आहात. आता फक्त 1 महिना राहिलेला आहे. आता बघूया या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाचं वजन आणि उंची किती असेल. बाळाची उंची साधारण 45-46 सेंटीमीटर इतकी झालेली आहे आणि वजन देखील सुमारे 2.5 किलो म्हणजे 2 किलो ते 2.5 किलोच्या दरम्यान आता झालेलं आहे. बाळ आता मऊ, गुबगुबीत आणि सॉफ्ट झालेलं आहे. जे पूर्वी स्किनी किंवा खूप सॉफ्ट आणि फॅटी नव्हतं ते आता छान सॉफ्ट आणि बल्की झालेलं आहे. जे बाळाची जी कवटी असते ती अजूनही सॉफ्ट असते. कवटी सॉफ्ट यासाठी राहते की ज्या वेळेला वजायनल बर्थ म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते त्यावेळेला इझिली बाळ वजायनल कॅनलमधून बाहेर येऊ शकतो. म्हणून बाळाची कवटी लगेचच अगदी हार्ड टणक होत नाही, ती अजूनही सॉफ्ट आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का? तुमच्या प्युबिक बोन पासून तुमच्या गर्भाशयाच्या वरपर्यंत मेजरमेंट जे आहे हे सेंटीमीटर्समध्ये आपण जर घेतलं ना तर 35व्या आठवड्यात 35 सेंटीमीटर म्हणजे जितके आठवडे तितकं सेंटीमीटर असं ते भरायला लागतं. म्हणजे आत्ता जर गायनेकोलॉजिस्टनी हे मेजरमेंट सेंटीमीटर्समध्ये घेतलं तर हे 35 सेंटीमीटर इतकं येणार आहे की नाही? आश्चर्याची गोष्ट. इथून पुढे गर्भाशय खूप मोठं झाल्यामुळे ब्लॅडरवरचा कंट्रोल सुटू शकतो. म्हणजे लघवी आली ती सहजपणे कुठंही होऊ शकते. यासाठी किगल्स एक्सरसाइजेस म्हणजे जी आसनं, कंधरासन, सेतुबंधासन ही आसनं, किगल्स एक्सरसाइज करणं तुमच्यासाठी अतिशय हितकारक आहे. तुमचा बर्थ प्लॅन डॉक्टरांनी जर C-सेक्शन सांगितलेलं असेल तर त्याची काय तयारी आहे, मला मेंटली कसं प्रिपेअर राहायचं आहे, वजायनल बर्थसाठी काय काय शिकायचं आहे, कुठले श्वासोच्छ्वासाचे एक्सरसाइजेस तुम्हाला शिकायचे आहे, या सगळ्या गोष्टीसाठी माइंड प्रिपेअर करायला लागा. बाळाची बॅग, तुमची बॅग याच्यामध्ये काय भरावं लागेल या सगळ्या गोष्टी याचे व्हिडिओज चॅनलवर आहेत. यादीसह मी ते तुम्हाला दिले आहेत, ते देखील नक्की बघा. प्रसूती कळा कशा असतात यावर एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो सुद्धा बघा. 9व्या महिन्यात आपण काय खाल्लं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, 8व्या महिन्यात काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात खूप सारे व्हिडिओज आहेत. म्हणूनच प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी या दोन्ही प्लेलिस्ट तुम्ही नॉलेज बास्केट इंडिया यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्च करा आणि त्यात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे, ती देखील एकदा बघून घ्या. तसेच बाळाला फिडिंग कसं करायचं असतं, बसायच्या पोझिशन्स कुठल्या असतात, लॅचिंग बाळ कसं करतं, कसं आपण करवायचं या संदर्भात खूप साऱ्या टेक्निक्स असलेले छान छान व्हिडिओज आहेत. ते पोस्ट प्रेग्नन्सी प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडतील. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याच्या लिंक्स तुम्हाला देते. हे व्हिडिओज जर तुम्ही चेक केले ना तुम्हाला आधीपासूनच माहिती असेल की बाळाला ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं. म्हणजे ज्या वेळेला बाळ हातात येईल त्यावेळेला तुम्ही भांबावून जाणार नाही आणि याविषयी थोडीशी माहिती आधीपासूनच असल्यामुळे तुम्हाला इझी होईल आणि कन्फ्युजन इथं होणार नाही. आता इथून पुढे थोडीशी डोकेदुखी तुम्हाला जाणवू शकते, चक्कर आल्यासारखं वाटू शकतं, पोटावरचा ताण वाढल्यामुळे, पायावरचा ताण वाढल्यामुळे थकवा देखील खूप जास्त इथं तुम्हाला वाढणार आहे. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आपण वेळोवेळी बोलत आलेलो आहे, 3ऱ्या महिन्यानंतर खूप जाणवतो. म्हणूनच
45 मिनिटं वॉक करणं, जर डॉक्टरांनी सांगितलं नसेल इतर काही गोष्टी, तर 45 मिनिटं वॉक करणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. नॉर्मल सुकर डिलिव्हरी व्हावी यासाठी मलासन करणं देखील गरजेचं आहे. बऱ्याचदा या काळात व्हेरिकोज वेन्स डेव्हलप होऊ शकतात. यासाठी देखील तुम्हाला हालचाल करत राहणं, सतत एका जागी स्टँडिंग न राहणं, उभं न राहणं, या गोष्टी पाळणं देखील खूप गरजेचं आहे. मूळव्याध होण्याची शक्यता असते, कारण आपले इंटेस्टाईन्स, आपली आतडी अतिशय दाबलेली असतात. त्यामुळे मल पुढे सरकण्यास प्रॉब्लेम येतो आणि मग अशा वेळेला कॉन्स्टिपेशन होऊन मूळव्याधाची शक्यता असते. मूळव्याध होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची यावर देखील स्पेशल व्हिडिओ चॅनलवर पब्लिश झालेला आहे. त्याची देखील लिंक देते, तो एकदा बघून घ्या. म्हणजे डिलिव्हरीनंतर मूळव्याध होऊ नये किंवा प्रेग्नन्सीमध्ये मूळव्याध झाला असेल तर कुठली काळजी तुम्ही घेतली पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे. तो देखील व्हिडिओ एकदा बघून घ्या. तुमच्या दातांची योग्य काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. थंडीमध्ये ड्रायनेस खूप जास्त जाणवतो, त्यामुळे घरगुती रेमेडीजनी तुम्हाला कसं स्किन मॉइश्चराईज ठेवता येईल याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर तुम्हाला रनी नोज म्हणजे नाक खूप गळत असेल तर घरगुती काढे करून तुम्ही कसं बरं होता येईल याकडे लक्ष द्या. यावर देखील व्हिडिओज आहेत, ते बघून घ्या. तिथे तुम्हाला घरगुती रेमेडीज सोल्युशन मिळून जाईल. आणि स्वतःला जास्तीत जास्त उबदार ठेवा, म्हणजे या थंडीचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि सर्दी आणि इतर थ्रोट इन्फेक्शन वगैरे लगेच तुम्हाला होणार नाही. स्ट्रेच मार्क्स खूप आले असतील तर त्याची जास्त चिंता करू नका, नॉर्मल आहे. सगळ्या जणींना स्ट्रेच मार्क्स येतात आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सतत त्याला खाजवत बसू नका, खाजवल्यामुळे जखमा होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून ते खाजवू नका. इथे तुम्ही तेल आणि मसूर डाळीच्या पिठाने छान मालिश करून मग अंघोळ करू शकता. जोरात मालिश करायची नाहीये, हलक्या हाताने तेल आणि मसूर डाळीचं पीठ तुम्हाला स्ट्रेच मार्क्सवर अप्लाय करून त्यानंतर अर्ध्या तासाने अंघोळ करायची आहे. ॲसिडिटी होऊ नये म्हणून ॲसिडिटी होणारे ट्रिगर्स तुमचे काय आहेत, जसं की टोमॅटो सॉस, चायनीज अन्नपदार्थ, पिझ्झा, जंक फूड, हे तुर्तास तरी टाळा. म्हणजे ॲसिडिटी, हार्टबर्न या गोष्टी होणार नाहीत. आणि सकस पौष्टिक घरचं फ्रेश अन्न खाणं प्रेफर करा. आत्तापर्यंत हॉस्पिटल तुम्ही फायनल केलेलंच असेल, केलं नसेल तर घराजवळचं हॉस्पिटल तुम्ही, चांगलं हॉस्पिटल, चांगले डॉक्टर आता फायनल करा. आणि तुमची डिलिव्हरी प्रोसेस काय असेल, डिलिव्हरीसाठी लागणाऱ्या गोष्टी, या सगळ्या आता तयारीला तुम्ही लागू शकता, कारण आता तुम्ही 9व्या महिन्यात पदार्पण करणार आहात. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आत्तापर्यंत ही प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज बघितल्याबद्दल थँक्यू. पुढेही पुढचे 5 आठवडे जे आहेत ती प्रेग्नन्सी सिरीज शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्याकडून तुम्हाला डिलिव्हरीसाठी आणि छान वजनदार हेल्दी बाळ होण्यासाठी खूप 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 शुभेच्छा. चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा नवीन आठवड्यात नवीन व्हिडिओसह. टिल देन स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह. Thank you.